नमस्कार मित्रांनो, सुशील भैया का सी सॅट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. व्हिडिओ याला खूप दिवस झाले. आता त्याची कारणे काय ते डिस्कस करण्यात वेळ वाया गमावत नाही आहे. त्याची कारणे काही असो, वेळ झालाय, उशीर झालाय, पण ज्या कामासाठी आलोय ते काम लगेच सुरू करू. शुभमुहूर्ताची आपल्याला काही वाट बघायची गरज नाही. एक लेसन आहे, ज्या लेसनचं नाव आहे कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग म्हणजे काही कोडवर्ड्स असतात, पासवर्ड नाही, कोडवर्ड असतं. कोडवर्ड कोणते? खून करण्याचे, खुना करण्याचे. ठीक आहे, खून नाही रे बाबा, खुना. ठीक आहे, सिम्बॉल खुना. जसं तिकड नाही, जसं काम झालंय, तर ह्या खुना म्हणजेच काय आहेत? कोड आहेत. तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी काही कोडवर्ड ठेवलेले, कोडिंग ठेवलेलं आहे. त्या कोडवर्ड्सवरती आपण काय करतो? पुढच्या गोष्टी समजून घेतो. जसं आपल्या मित्रांमधला काही कोड असेल, जसं परभणी साईडची एक भाषा आहे, च ची भाषा का म ची भाषा. ती बोलल्यानंतर ऑटोमॅटिक त्या परभणीच्या लोकांना ते कळायला लागतं. शेजारी जर दुसऱ्या कुठल्या साईडचा असेल, मुंबई पुण्याचा, त्याला कळत नाही नेमकं काय बोलणं चाललंय, बरोबर. तर कोडवर्ड असतात. ह्या कोडवर्डचं काम काय असतं की जे एक्झॅक्ट वर्ड आहेत, एक्झॅक्ट शब्द आहेत, ते नाही वापरणं, त्या जागी दुसरे शब्द वापरणं, पण अर्थ, मिनिंग तोच होणार. ठीक आहे, त्यामधनं जे इन्फॉर्मेशन बाहेर येणार ती तीच येणार. मग असंच असतं कोडिंग डिकोडिंग. कोडिंग जे शब्द आपण चेंज करतो, डिकोडिंग त्या शब्दाला परत बाहेर काढणं, ती इन्फॉर्मेशन बाहेर आणणं. तर तोच प्रश्न आपल्याला दिलेला आहे की खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्या आधार प्रश्नांची उत्तर द्या. आता कोडिंग डिकोडिंग वेगवेगळे असते. सिंगल लाईनर असते, याच्यात सिंगल लाईन घेतली आणि ते पुढच्या व्हिडिओमध्ये आलं. याच्यामध्ये पॅसेजवाली किंवा मोठ्या लेवल मोठी जी असते कोडिंग डिकोडिंग ती आहे. आता कोडिंग डिकोडिंग काय असतं की ह्या प्रकारे सेंटेन्स दिलेला आहे, ही इज अ सीन. आता इथं दिलंय, मी वाचताना आता हे काय करा, डायरेक्ट आपल्या फ्लो मध्ये चालू द्या. कारण MATE असं दिलं तर ते लक्षात राहत नाही. आपल्याला लक्षात राहण्यासाठी सोपं काय, मा टे ला MH, म्हणजे मी डायरेक्ट तेच वाचतो. का? कारण माझ्या ते लक्षात, अच्छा मा टे ला MH. कारण मी जर असं केलं MATE होतं का TE होतं, असं होतं ते. असं नाही पाहिजे, डायरेक्ट मा टे ला MH. आता इथं MH का? कारण होऊ शकत नाही ना, वगैरे असं काही होऊ शकत नाही. अ हिलिंग सीन लासा MH. ही विल हिल मा OXZ. ही इज इन पेन मा टे को KL. ही इज अ गुड बॉय मा टे ला MXZ. आता काय होतं की प्रत्येक वेळी गरजेचं नाही की ज्या प्रकारे, म्हणजे असं नाही आहे आता ही साठी मा आहे, असं नाही आहे की ही साठी मा आहे, ईज साठी टे आहे, ये साठी ला आहे, सीन साठी MH आहे. असं नसतं, ते खूप मागं पुढे असतं. नाही तुम्हाला असं वाटेल की सोपंच आहे की प्रत्येकाचं एक एक यांनी काय करायचं आहे, पुढे घ्यायचं आहे तुम्हाला, पण तसं नाहीये. ठीक आहे, आता इथं जे तुम्हाला हे दिलेलं आहे, इथं जे तुम्हाला कोडिंग दिलेलं आहे त्याचे प्रश्न पुढे येतात. ते प्रश्न पुढे ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्या प्रश्नाच्या बेसिसवरती याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, बरोबर. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या सांकेतिक भाषेत ला या कोडाचा अर्थ काय आहे? आता मला बऱ्यापैकी माहिती आहे की काही लोकांनी तुम्हाला जर याच्या अगोदर कुठे व्हिडिओ बघितले असतील किंवा कोणतं बुक रेफर केलं असेल, त्यामध्ये कसं दिलं असेल, त्यामध्ये दिलं असेल की ही किंवा ही मतलब हसणं नाही, इथलं ही की ही, त्यानंतर परत ही शोधा, ही परत ही शोधा, ही परत ही. तर ही आणि ही चार ठिकाणी ही आहे, म्हणजेच याचा कोड पण चार ठिकाणी असेल, बरोबर. जर मी 4 वेळेस असं केलं म्हणजे 4 वेळेस याचा अर्थ असा होतो काम झालंय, बरोबर. काय याचा अर्थ असा होतो जा म्हणून लवकर. ठीक आहे, तर असं जर याचा अर्थ जर समजा जा असेल, तसं 4 वेळेस केलं म्हणजे 4 वेळेस जा असा त्याचा अर्थ होईल, सिंपल. तर 4 ठिकाणी जर ही दिलेला असेल तर याचे कोड पण किती वेळेस असणार, त्याच सेंटेन्समध्ये 4 वेळेस असणार. मग आता ह्या सेंटेन्समध्ये याच्यात ही आहे, इथं यामध्ये आणि यामध्ये. आता ह्यामध्ये एक कोड असा शोधा जो 4 वेळेस आलेला आहे. तर आता मी बघतोय तो मा टेला MH, मा OX, मा TK कोयल मा. आता बघा इथं मा आणि मा 4 वेळेस आलेला आहे, म्हणजे मा कशासाठी आहे, ही साठी आहे. मग तुम्हाला सांगितलं असेल ही च्या पुढे लिहा मा, की हीचा कोड काय मा आहे. मग परत दुसरं एचा काय, हिलिंगचा काय, सीनचा काय, हिलचा काय, पेनचा काय, प्रत्येकाचा तुम्ही इथं काढणार. मग आता प्रश्न येतात फक्त 5.
5 मध्ये तुम्ही हे सगळं काही काढून ठेवलं, त्यातले काय चान्सेस आहेत की तुम्ही जे काढून ठेवलं ते काय होईल त्या क्वेश्चन मध्ये येईल. आणि तुम्ही काढून ठेवले सगळ्या यांचे आणि त्यांनी विचारले फक्त 5, मग फुकटचा टाइम गेला नाही का? मग एवढं नाही करायचं, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. डायरेक्ट कसं सॉल्व्ह? आता इथं बघा, सांकेतिक भाषेत ला काय कोड आहे, ला शोधा याच्यामध्ये कुठं आहे तर डायरेक्टली. एक सेकंड. आता बघा ला आणि कुठे गेला, एक ला इथं आहे. ला आणि ला, पहिले ही मग ला. तर ला आणि ला 3 ठिकाणी दिसलंय. त्याच्या सेंटेन्स मध्ये सेंटेन्स वाचू डायरेक्ट. ही इज अ सीन, अ हिलिंग सीन, ही इज अ गुड बॉय. आता काय आलं, ही इज अ गुड बॉय, बरोबर. ए आला इथं बघा ना, ए दिसतोय का, ए आणि ए, बाकी काही रिपीट नाही झालं. सीन आणि सीन इथं रिपीट झाला पण पुढे रिपीट नाही झालं. ही इथंच फक्त आणि इकडे खाली झाला. तर ए जे बघा तुम्ही रिपीटेड आहे इथं ए, मग ए काय असणार, एच साठी काय ला आहे. इथं लिहून टाकू हवं तर, तुम्हाला पाठवत असेल तर. ला काय ए आहे तर पुढे घेऊ डायरेक्टली ए झालं. हे पूर्ण लिहून न ठेवण्याचं कारण असं आहे की कदाचित तुम्हाला त्याची गरजच पडणार नाही, मग टाइम जाईल ना त्यात. पुढचा प्रश्न, सीन साठी कोणते कोड आहे? ठीक आहे, सीन साठी सीन बघा कुठं आहे. सीन आणि ही विल हिल, ही इज इन पेन, ही इज अ गुड बॉय. सीन फक्त 2 ठिकाणी आहे. सीन 2 ठिकाणी आहे तर मग त्याचा कोड पण 2च ठिकाणी असला पाहिजे. सीन 2 ठिकाणी, कोड पण 2 ठिकाणी. आपल्याला माहित पडलं ला ए साठी आहे आणि एम ए ही साठी आहे. मग राहिला टी आणि एम एच बघा, टी एम एच रिपीटेड आहे, पुढे एम एच कुठंच येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की सीन साठी काय वापरलं असेल, एम एच. हे लवकर सोडण्याची निंजा टेक्निक आहे. खाली दिलेल्या सांकेतिक भाषेत अ हिलिंग सीन, अ साठी काय होतं रे, आपण बघितलं ए एल. त्यानंतर सीन साठी काय होतं, सीन साठी आपण काय बघितलं की एम एच. आताच बघितलं ना, 10 वर्षावर अगोदर नाही विचारलं, आताच जस्ट. की ए बघितलं ला साठी होतं, सीन बघितलं एम एच साठी होतं. ला एम एच कुठं आहे, ला एम एच बहुतेक हेच तर असेल असं मला वाटतं. पण हिलिंगचं तरी बघून घेऊ, हिलिंग कुठं आहे तर हिलिंग. तर अ साठी आपल्याला माहिती आहे ला आहे, सीन साठी एम एच आहे, राहिलं काय हिलिंग साठी काय असेल, सा असेल. तर आपलं उत्तर पहिले चालू होतं ला सा एम एच. तुम्हाला असं वाटत असेल ना की ह्यांनी काय बैल बघून ठेवलेलं असेल म्हणून यांना झटपट उत्तर येतं, पण नाही, मी असाच सॉल्व्ह करतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही पण असं सॉल्व्ह करायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी जर तिकडे बॉक्स करत बसले ना, बिगिनरसाठी ठीक आहे, बिगिनरनी ते करा, पण बिगिनर कुठपर्यंत बिगिनर राहणार, कमरेपर्यंत आपण बिगिनरच राहणार. ठीक आहे, आपले 3 वर्ष झाले तरी आपण बिगिनर सारखंच क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. बॉक्स करून घेणार, वेगळं पेन्सिलनी लिहिणार, पेनाने लिहिणार, नको ना. आपण आता एक स्टेप पुढे आलोय. आता जे होत असेल ते आपल्या माइंड आणि मेमरीवरती किती काम होतं त्याच्यावर चालू करा पुढचं काम, बरोबर. तर आता इथं मला अगोदरच माहित होतं ला आणि एम एच बुक झालेला होता 6, SA जो होता तुम्ही याच्यासाठी वापरला. को या कोडचा अर्थ काय आहे, को या कोडचा अर्थ काय आहे? ठीक आहे, को बघा फक्त कुठं आहे त्याच्यामध्ये, इथं दिसतोय का को? असं नजरेत भरलेलं पाहिजे पूर्ण कोड, हे एकाच नजरेत असलं पाहिजे आपल्या. को इथं आहे, को दुसऱ्या ठिकाणी कुठे दिसतोय का बघा, दिसतोय को कुठंच नाही आहे दुसऱ्या ठिकाणी, को फक्त एकाच ठिकाणी आहे. को जर एका ठिकाणी आहे तर तो शब्द पण एकाच ठिकाणी असला पाहिजे, बरोबर. तो शब्द पण कुठं असला पाहिजे, एकाच ठिकाणी असला पाहिजे. ही रिपीटेड आहे तुम्हाला माहिती आहे, इज इन माहित नाही, पेन पण माहित नाही. इज बघा रिपीटेड आहे, खालीच होता त्याच्या आतात दिसला. इन आहे का कुठं बघा फक्त, इज इन तर कुठे दिसत नाही. पेन बघा एक वेळेस फक्त. आता ही इज अ सीन, हिलिंग अ सीन, ही विल हिल, फक्त वाचा प्रत्येक वेळी म्हणजे काही सुटणार नाही. ही इज इन अ पेन, ही इज अ गुड बॉय. आता बघा इथं को आहे, पण को साठी आपल्याला माहिती नाही की हे इन साठी वापरलंय का पेन साठी वापरलंय, कारण इथं 2 राहिलेले आहेत. ठीक आहे, माटे हे तर आपल्याला झालेलं आहे, माटे आपण इथंच बघितलं. केएल कुठंच रिपीटेड नाही, तर केएल आणि सीओ, केएल इन किंवा पेन साठी आहे किंवा सीओ इन किंवा पेन साठी आहे. 2 कोड आहेत, 2 शब्द आहेत, 2 पैकी कुठला कोणासाठी हे सांगता येत नाही, पण 2 पैकी एक कुठला तरी नक्की आहे एवढं आपण सांगू शकतो. कुठला, केएल आणि सीओ. मग आपल्याला इथं पण काय करावं लागेल बघा, आता इन साठी पण असू शकतो तो
आणि पेनसाठी पण असू शकतो. इथं काय दिलंय, अ किंवा क पैकी कोणतेही. बरोबर आहे. अ म्हणजे काय, इन, आणि क म्हणजे काय, पेन. इन पेन पैकी दोन पैकी एक काहीतरी त्याचा अर्थ होतो. कुठल्याचा, सीओचा, कोचा. तर आपला ऑप्शन ई असणार आहे. अ क नाही, ई उत्तर असणार आहे. दिलेल्या कोड भाषेत ही साठी कोणता कोड वापरला. आता हे तुम्ही आपण मगाशीच बघितलं. एम ए सगळे आले होते ना. मा का ला आलं होतं, मा आलं होतं. बरोबर. तरी एक वेळेस कन्फर्म करून घेऊ. मा 1 2 3 4 बरोबर. आणि ही पण 4च वेळेस होता. म्हणजे माच सर्वात वेळेस रिपीट झालाय. बरोबर. सुनील शेट्टी मा. तर मा आपलं काय असेल उत्तर आहे. एवढं सोपं आहे. काही डोकं लावायचं नाही. डोकं लावायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. खेळ लक्षात ठेवण्याचा आहे, डोकं लावण्याचा नाहीये. रिझनिंगमध्ये तुमची मेमरीज किती शार्प आहे ते बघितलं जातं. इंटेलिजन्स वगैरे नाही, तुमचं लक्ष किंवा किती फोकस गोष्टींवरती आहे. ऑन साठी कोणते, मी वरचं बघतच नाही, मला डायरेक्ट काय बघायचं, ऑन मला शोधायचा फक्त. ऑन साठी कोणते कोड साठी कोड काय आहे, ऑन साठी कोड शोधायचा आहे मला. ठीक आहे. ऑन मी इकडे बघून घेतो कुठं कुठं आहेत. लाऊड ऑफ स्पीकर मिनिस्टर, हार्ड फॉल्स लाऊड प्रॉमिस ऑन येत आहे. मिनिस्टर फॉल्स पॉलिटिकल एनर्जी, पॉलिटिकल कन्क्लूड ऑफ प्रॉमिस. ऑन फक्त एकाच ठिकाणी आहे. ऑन जर एका ठिकाणी आहे, कोड पण एकाच ठिकाणी असला पाहिजे. यातले कोड बघा फक्त रिपीटेड कोणते कोणते होतात. जीएमओ रिपीट आहे. बरोबर. झेडो रिपीटेड आहे. ए आणि एना नाही, ए ना. आता बघा ए कुठंच दिसत नाही वरती, इथं नाही आहे, या लाईन मध्ये ए नाही आहे, आणि ना पण नाहीये. म्हणजेच काय, ए आणि ना यापैकी कोणतरी ऑनला आहे. कारण काय, इथं आणखीन एक असा वर्ड असणार जो रिपीटेड नसणार. लाऊड रिपीटेड झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर फॉल्स इथं रिपीटेड झालेला आहे. लाऊड झालेला आहे, फॉल्स झालेला आहे. हार्ड आणि प्रॉमिस पण रिपीट झालेला आहे. हार्ड आणि ऑन यांच्यासाठी कोण आहे, एना. कुठे एना, कुठेच नाही. ए आणि ना. तर ए असेल किंवा ना असेल, तर ए जो आहे किंवा ना जो आहे तो ऑन साठी वापरला असेल, तर ए किंवा ना कोणतेही एक. दिसलं. त्याच्या पुढचा प्रश्न, एसयू सू. आता कसले शब्द वापरले, ए ना सू. या कोडचा अर्थ काय आहे, या कोडचा अर्थ काय, तर या कोडचा अर्थ काय, सूचा. कुठं दिसतंय बघा, एक इथं दिसलंय मला, बाकी कुठं नाही. बघा इथं दिसलंय आणि परत रिपीट कुठंच नाही झालाय. जीएमओ टील सू किल झो जीएमओ येना झोरा टील डा गावनी किल. तुम्हाला एका ठिकाणी कळलंय की सू जे आहे ते पहिल्याच लाईनमध्ये तिचा काय असला पाहिजे, वर्ड असला पाहिजे. लाऊड तर मग अशीच बघितलं रिपीटेड झालेला, तो तर नसणारच. स्पीकर इथं दिसलंय मला कुठंतरी खाली, फॉल्स प्रॉमिसेस पॉलिटिकल कन्क्लूड नाही. ऑफ जे आहे, ऑफ इथं आहे रिपीटेड झालेला आहे. मिनिस्टर इथं आहे आणि मिनिस्टर इथं आहे. बघा मिनिस्टर रिपीट आहे. लाऊड लिपस्टिक नाही, लाऊड रिपीटेड आहे. ऑफ रिपीटेड आहे. तर फक्त स्पीकर जे आहे ते रिपीट झालेलं नाहीये. स्पीकर रिपीटेड नाही आहे आणि एसयू सू पण रिपीटेड नाही झालेला आहे. तर आपला स्पीकरच काय असला पाहिजे, सू असला पाहिजे. एसयूचा अर्थ काय होईल, स्पीकर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, एनर्जी लाऊड कन्क्लूड. एनर्जी लाऊड कन्क्लूडचा आता इथं काढताना थोडासा टाइम लागू शकतो. एनर्जी लाऊड कन्क्लूड, लाऊड कुठं आहे, इथं आणि इथं आहे, बाकी कुठंच नाहीये. मग याचा एनर्जी लाऊड कन्क्लूड. लाऊड इथं आणि इथं आहे, दोन ठिकाणी. गा जीएमओ बघा रिपीटेड आहे, दुसरं कुठलाच रिपीटेड नाही. जीए टिल सू तर आपल्याला माहित पडलं. किल झो एना पण माहित आहे आपल्याला, किल झो राहिलं. फक्त जीएमओ रिपीट आहे. तर मग आपल्याला समजलं लाऊड साठी काय, जीएमओ, लाऊड साठी जीएमओ. त्यानंतर दुसरं काय होतं, कन्क्लूड आणि एनर्जी साठी बघा आधी कुठे एनर्जी वर्ड दिसतोय का, हे एनर्जी इथं आहे. बरोबर. एनर्जी मधलं बघा आता मिनिस्टर रिपीटेड आहे, फॉल्स किंवा एनर्जी अगोदर बघून घ्या कुठं रिपीटेड आहे. एनर्जी कुठंच रिपीटेड नाहीये. बरोबर. एनर्जी जर कुठंच रिपीटेड नसेल तर तुम्ही काय करा, बाकीचे शोधायला लागा. मिनिस्टर रिपीटेड, फॉल्स रिपीटेड, पॉलिटिकल रिपीटेड. फक्त एकच असा कोड असला पाहिजे इथं जो रिपीटेड नसला पाहिजे, म्हणजे एक नवीन वाला.
बघा आता झेडो झेडो रिपीटेड आहे, डीए डीए रिपीटेड आहे, टिल 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 रिपीटेड आहे, राहिलाय काय रा. तर एनर्जीसाठी काय असणार आहे रा. राहिलं लास्ट वन कन्क्लूड. आता कन्क्लूड आहे शेवटच्या लाईनमध्ये, बाकी कुठंच रिपीट होत नाही बघा, कुठंच रिपीट झालेलं नाही. तर कन्क्लूड आपल्याला काढायचं आहे. ऑफ ऑफ आपल्याला माहित आहे की रिपीटेड आहे. प्रॉमिस प्रॉमिस पण रिपीटेड आहे. पॉलिटिकल तर बघितलेलंच आहे. म्हणजे परत कन्क्लूडसाठी पण एक युनिक नवीन वाला कोड असणार आहे जो कुठंच रिपीटेड झालेला नाही. डीए डीए रिपीटेड आहे गेलंय, जीए जीए रिपीटेड आहे गेलंय, एनआयसी निक किल किल आणि एनआयसी पाहिजे मला, किल आणि एनआयसी इथं कुठंच दिसत नाहीये. तर कन्क्लूड प्रॉमिस प्रॉमिस झालेला आहे, किल झालेला आहे रिपीटेड, सॉरी हा, किल आणि किल रिपीटेड झालं. राहिलंय काय एनआयसी. तर उत्तर काय असलं पाहिजे रा जीएमओ एनआयसी, रा जीएमओ एनआयसी, रा जीएमओ एनआयसी, रा जीएमओ एनआयसी याला उत्तर. त्याच्या पुढचं बघा किल टिल ना, याचं उत्तर काय असायला पाहिजे. किल तर आताच बघितलं तर प्रॉमिस होतं बरोबर, परत तरी परत बघून घेऊ. किल जो होता तो प्रॉमिस साठी होता, तरी एक वेळेस किल टिल ना, किल टिल ना साठी आपल्याला शोधायचं आहे किल टिल ना. आता पहिले किल शोधून घ्या कुठं कुठं आहे. इथं आताच बघितलं होतं किल आणि किल दोन ठिकाणी रिपीटेड आहे, तर त्याचा वर्ड पण दोन ठिकाणी दोन लाईन मध्ये रिपीटेड झाला पाहिजे. किल इज अ पॉलिटिकल कन्क्लूड ऑफ प्रॉमिस, देन हार्ड फॉल्स लाऊड प्रॉमिस ऑन, प्रॉमिस प्रॉमिस रिपीटेड आहे. म्हणजेच काय किल साठी काय झालं, किल साठी झाला तुमचा प्रॉमिस बरोबर. दुसरं किल टिल ना होतं, टिल टिल इथं आहे आणि इथं आहे पहिल्या आणि चौथ्या तिसऱ्या लाईन मध्ये, पहिल्या आणि तिसऱ्या लाईन मध्ये. मग हे पण बघावं लागेल वर्ड कोणते रिपीटेड आहे. लाऊड ऑफ स्पीकर मिनिस्टर, मिनिस्टर फॉल्स पॉलिटिकल एनर्जी, मिनिस्टर मिनिस्टर रिपीटेड आहे, बाकी कुठलाच रिपीटेड नाही. तर टिल साठी काय असणार मिनिस्टर, तर प्रॉमिस मिनिस्टर. आता राहिलं ना, आपण मगाशीच बघितलं की ए आणि ना हे कशासाठी येते बघा, ए आणि ना पैकी कोणतेही. ऑन किंवा एक वर्ड होता कुठला हार्ड, इथं बघा हार्ड आणि ऑन हे दोन शब्द होते, त्याच्यासाठी ए आणि ना वापरलेला होता. तर मग काय होऊ शकतं, असं असू शकतं की प्रॉमिस मिनिस्टर हार्ड असंही असू शकतं, किंवा प्रॉमिस मिनिस्टर ऑन असंही असू शकतं. दोन पैकी काही चालणार आपल्याला. बघू ऑप्शन मध्ये काय आहे. आपल्याला काय पाहिजे होतं, इथं दिलं ऍक्च्युअली क आणि ड. मिनिस्टर प्रॉमिस हार्ड हे पण चालतं, मिनिस्टर प्रॉमिस ऑन हे पण चालतं. दोन पैकी दोन्ही पण आपले बरोबर असू शकतात, कारण आपल्याला ए ना जो वर्ड होता, ना जो वर्ड होता हे माहित नाही हार्ड साठी वापरलंय का ऑन साठी वापरलंय. तर आपलं उत्तर काय असणार आहे क, सॉरी ई, क आणि ड पैकी कोणतेही एक. पण दोन पैकी एक शुअर आपलं बरोबर आहे. बियॉन्ड लाऊड, लाऊड बियॉन्ड. तर लाऊड साठी आपल्याला पहिले बघावं लागेल तिकडे जाऊन. किल तर नाही आहे, कारण किल आपण प्रॉमिस साठी बघितला होता, आर ए एनर्जी साठी बघितला होता. डीए आणि नी ह्या दोन मधलं बघावं लागेल. ठीक आहे बघू डीए आणि नी. बियॉन्ड लाऊड, बियॉन्ड आणि लाऊड. लाऊड बघा पहिले, लाऊड लाऊड दोन ठिकाणी आहे, जीएमओ जीएमओ दोन ठिकाणी. आपण लाऊड साठी काढलेलं पण होतं जीएमओ जीएमओ. आता याच्यात मला फक्त बियॉन्ड शोधून काढा तुम्ही कुठे आहेत, तर तुम्ही दाखवा 1-2-3 सेकंदात. बघा बियॉन्ड तुम्हाला कुठे दिसतंय का याच्यात, दिसलंय. कोड वर्ड मध्ये नाही, कोडिंग मध्ये नव्हतं शोधायचं, सेंटेन्सेस मध्ये शोधायचं होतं. बियॉन्ड वर्ड आहे, कोड नाहीये. बियॉन्ड याच्यात कुठे दिसतं का, नाही दिसत, कुठंच बियॉन्ड नाहीये. मग मला एक सांगा, बियॉन्ड जर इथं नाहीये तर त्याचा कोड कुठं असणार, तुमच्या घरी नाही. बियॉन्ड इथं नाहीये तर याचा कोड पण इथं नसणार. इथं नसणार म्हणजे इथले जे कोड आहेत त्याच्यापेक्षा वेगळा असणार. इथला कुठलाच कोड आपल्याला वापरता येणार नाही, इथल्या कुठल्याही कोड आपल्याला वापरता येणार नाही, कारण हे वेगवेगळ्या वर्डसाठी वापरलेले आहे. बियॉन्ड इथं नाहीये तर त्याचा जो कोड असेल तो पण बियॉन्ड असेल, म्हणजेच पलीकडे असेल, च्या पलीकडे बियॉन्डचा अर्थ. तर आपल्याला काय सांगायचं बियॉन्ड लाऊड. तर लाऊड साठी तुम्हाला माहित पडलं जीएमओ आहे, जीएमओ 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 सगळं बरोबर आहे. पण मी बघितलं की रा साठी एनर्जी वापरलेलं होतं, किल साठी प्रॉमिस वापरलेलं होतं, दा साठी काय ते वेगळंच वापरलेलं होतं. हा कोड मला आता दिसतोय फर्स्ट टाइम, म्हणजेच हाच कशासाठी असणार, हा बियॉन्ड साठी असणार ना. तर जीएमओ नी हेच आपलं काय असणार आहे उत्तर
असणार आहे. असं वाटतं साऊथ कोरियन लँग्वेज बोलतो, जिओमिनी. ठीक आहे. त्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर द्या. परत तसंच दिलेल्या भाषेत डम, मी हे कधीच वाचत नाही अगोदर आणि तुम्ही पण वाचू नका, टाइम वेस्ट नाही करायचा, डायरेक्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या भाषेत डम कसे कोड केले जाईल. डम हा शब्द शोधा कुठं आहे तर डम. डम इथं आहे. डम मनी ऍक्टर्स, जोकर मंकी आर डम, फ्लावर रेड. ओके, रेड मंकीज आर ऍक्टर. डम 2 ठिकाणी आहे तर कोड पण 2च ठिकाणी असला पाहिजे, पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये. ला पा झी टा, ला पा झी ला सा. बघा आता पा इथं रिपीटेड आहे आणि ला रिपीटेड आहे, झी पण रिपीटेड आहे. ऍक्च्युअली 3 रिपीटेड झालेले आहे. खाली पा आणखीन एक वेळेस रिपीटेड आहे तर पा तर नसू शकतो, कारण आपल्याला कोड पाहिजे 2 ठिकाणी आणि पा आहे 3 ठिकाणी, तर पा कॅन्सर. झी परत एका ठिकाणी झी रिपीट झाला तर झी पण कॅन्सर. राहिलाय का आता ला पा झी मधला ला राहिलाय, तर आपलं उत्तर पण लाच असणार आहे. हे मी काय करतोय खरंच कळतंय का तुम्हाला? मला सांगा, 2 ठिकाणी सेंटेन्स मध्ये 2 ठिकाणी काय आहे तो वर्ड वापरलेला आहे. सेंटेन्स मध्ये जर 2 ठिकाणी तो वर्ड वापरलेला आहे, त्याचा कोड पण 2च ठिकाणी वापरलेला असेल, 3 ठिकाणी वापरलेला नसणार. म्हणजे जर मी आता परत ते सांगतो, काम झालंय 1 2, जर मी 2 वेळेस असं केलं म्हणजे 2 काम झालंय. याचा अर्थ मी असं 2 वेळेस केलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की 3 वेळेस काम झालंय. तर शब्दच 2 वेळेस वापरलाय तर कोड पण 2च वेळेस वापरलेला असेल. मग फक्त ला पा झी, पा 3 वेळेस वापरलाय, झी 3 वेळेस वापरलाय, ला फक्त 2च वेळेस वापरलाय, तर लाच आपलं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे. का लाच उत्तर असलं पाहिजे? कारण जो वर्ड आहे कुठला डम हा सुद्धा 2च वेळेस वापरलेला आहे त्याच ठिकाणी. दिलेल्या भाषेत फ्लावर आर फुल असे कोड केले जाईल. ओके, कसे कोड केले जाईल? फ्लावर आर फुल. खरंच फ्लावर आर फुल. इथं बघा, डम मंकी, जोकर मंकी आर डम. हे बघा, फ्लावर आर रेड फुल. फक्त इथला रेड काढायचा आहे. रेड काढला की जसं तसं उत्तर भेटून दे. फक्त आता रेडचा अर्थ आपल्याला कळावा लागेल की रेडला कोड काय. जर रेडचा कोड कळला तर डायरेक्टली आपण काय करू शकतो, पूर्ण सेंटेन्स असं उचलू. आता रेड कुठं आहे? आणखीन रेड इकडे वर तर नाही, हे बघा इथं आहे रेड दिसलं इथे. मग आता रेड इथं दिसलं म्हणजेच परत सांगतो त्याचा कोड जो आहे, अरे यार, हा आता रेड इथं आहे आणि इथं आहे तर कोड पण इथेच रिपीट झाला असेल. फ्लावर्स आर रेड फुल, रेड मंकीज आर ऍक्टर. ओके, आर पण आणि आर इथं पण आहे, आर. मला आता फक्त रेडचा कोड काढायचा आहे आणि रेडचा कोड कसा काढतो मी की 2 ठिकाणी दिलेला आहे. ना ही गा पा, गा झी पा टे. आता पा आपण बघितलं इथं होतं आणि इथं होतं, म्हणून पा तर कॅन्सल झाला. पा नसू शकतो. त्यानंतर इथलं इथं बघा काय रिपीटेड आहे, गा आहे एक दुसरा रिपीटेड आणि नाही. बस गापा रिपीटेड आहे, नाही तर नाहीच आहे. तर गा कशासाठी असेल? रेडसाठी असेल. तर रेड जर काढला तर सेंटेन्स आपलं पूर्ण होतं. फ्लावर्स आर फुल, नाही पा नका पो, नाही पा. ठीक आहे, तर नाही पा हे आपलं काय असेल उत्तर असेल. नाही पा हे असेल आपलं उत्तर. फ्लावर्स आर फुल. आता काही लोकांनी जर स्टार्ट केलं असेल तर त्यांनी पहिले फ्लावरचं शोधलं असेल, मग आरचं शोधलं असेल, मग फुलचं शोधलं असेल, मग लिहिलं असेल. पण आपल्याला एक वर्ड काढला तर ऍज इट इज सेंटेन्स दिलेलं होतं. ओके, पा 3 वेळेस होतं, मी अगोदर सांगून दिलंय. आय थिंक कशासाठी होते, 3 वेळेस वापरलेला आहे पा हे पा आणि पा. कुठलं सेंटेन्स वापरलेलं आहे? डम मंकीज आर ऍक्टर, जोकर मंकीज आर डम. ओके, डम पण आहे, आर पण आहे, मंकी पण आहे आणि थर्ड वन मध्ये पा परत वापरलाय. रेड मंकीज आर ऍक्टर. बघा आर पण वापरलाय, मंकीज पण वापरलाय. म्हणजे आर मंकी 2, मंकी आर आणि मंकी आर. तर यांचे कोड पण 2 सोबत आले असतील, जसं पाझी आणि पाझी. आता पा आणि झी, परत इथे एक पा आहे, 4थ्या वेळेस पण पा वापरले. आर बरोबर, तर आर 4 वेळेस वापरलाय, पा कोड 4 वेळेस वापरलाय, म्हणजे पा जो आहे तो आर साठी वापरलेला असेल. आर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ना ही ला असे कोड केले जाईल. ना ही ला कशाला वापरले जाईल?
नाहीला. ओके, नाहीला. आर साठी तर पा वापरला तर हे तर नसेल 100%. आणि आय थिंक डम साठी आपण काढलेलं आहे, तरी बघून घेऊ इकडे. नाहीला, नाहीला. नाही तर इथं आहेच. आपण गा काढलं मग अशी, गा रेट साठी होतं, गा रेट साठी होतं, पा आर साठी होतं. म्हणजे फ्लावर आणि फुल तर पाहिजेच, फ्लावर आणि फुल त्या वर्डमध्ये पाहिजे. नाही ला, ला फक्त शोधायचा आहे. ला इथं दिलेला आहे सर्वात वर, ला तिथं वर दिलेला आहे. आणि ला कुठंच परत रिपीट झाला नाही. ला कुठंच ओके इथं आहे, सॉरी ला 2 ठिकाणी झालेला आहे, नंतर कुठे रिपीटेड नाहीये. ला जर 2 ठिकाणी आहे तर डम मंकीज आर, आपण ला डम साठी वापरलेला आहे. इथं बघा, ला डम साठी वापरलेला आहे. झालं. सोडवताना जर समजा तुमचं थोडं तरी फोकस किंवा थोडा वेगळ्या पद्धतीने ट्राय केलं ना, पारंपरिक पद्धतीनं न विचार करता, तर तुमचे उत्तर बऱ्यापैकी रिझनिंग मध्ये तिथंच कुठेतरी असतं. झालं आपलं उत्तर, डम फुल फ्लावर. आता एक एक काळाला गेले असते किती वेळ लागला असता. डम, फुल आणि फ्लावर, हे झालं आपलं उत्तर. ला कोड कोणासाठी वापरलेला आहे, परत तेच आलंय का, ला कोणासाठी वापरले, डम साठी वापरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ओके, क्वेश्चन संपलेत. कोडिंग डिकोडिंग काही एवढा अवघड नाहीये, प्रॅक्टिस केली तर कोणीही करू शकतो. ज्यांना येतं त्यांना असं तोप नाही समजायचं. प्रॅक्टिस केली तर प्रत्येक माणूस बनवू शकतो. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस मेक इम्प्रूव्हमेंट म्हणा, की इम्प्रूव्हमेंट ही प्रॅक्टिस करतच राहते. जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी इम्प्रूव्हमेंट होईल. ज्याला येतं म्हणजे तो काही मोठा शाणा लागून नाही गेला, कधी लक्षात ठेवा. इव्हन मी पण, मला येतं म्हणजे मी काही फार मोठं काही, प्रॅक्टिस केली आहे उत्तर येते. ऑब्झर्व केलंय की हे असं केलं तर असं असे उत्तर येतात. ऑब्झर्व पण केलंय, प्रॅक्टिस पण केली. प्रॅक्टिस सोबत ऑब्झर्वेशन पण चांगलं पाहिजे. ऑब्झर्वेशन करता करता एक वेळेस नंतर लक्षात येतं की पॅटर्न फॉलो होत आहेत. ठीक आहे, ते पॅटर्न फॉलो कसे होतात हे एक वेळेस लक्षात आलं की कोणतेही गणित तुम्ही कोणतेही रिझनिंगचं क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो प्रॅक्टिस करत राहा, मोर प्रॅक्टिस मेक, मी आता परत सांगितलं की प्रॅक्टिस मेक्स इम्प्रूव्हमेंट होणार आहे, परफेक्ट नाही होणार आहे. परफेक्ट ज्या दिवशी होणार त्या दिवशी तुम्ही संपून जाणार, परफेक्ट कधी व्हायचंच नाहीये. तर इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, त्यासाठी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपलं खाली एक चॅनल दिलेलं आहे. त्या चॅनलवरती तुम्ही गेला की तुम्हाला तिथं भरभरून क्वेश्चन मिळतील. क्वेश्चन हे क्विजच्या फॉर्ममध्ये असतील. ते फक्त तिथे जाऊन ऍड नका होऊ. जर फक्त तिथे जाऊन ऍड व्हायचं असेल तर अजिबात गर्दी करू नका. तिथं जाऊन क्वेश्चन सॉल्व्ह करा. ते क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी, कंटेंट मिळण्यासाठी तो ग्रुप बनवलेला आहे. तिथं पण जाऊन गर्दी करण्यासाठी नाही बनवलेला. तिथं जाऊन पण तुम्हाला गर्दीच करायची असेल तर मग इथं आणि तिथं काही फरक राहणार नाही. म्हणून खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. खाली म्हणजे कुठं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इथं खाली म्हणजे खाली शोधचा, इथं नाही, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. वेगवेगळ्या चॅनल, इंस्टाग्रामची पण आहे, फेसबुकची पण आहे, आणि काय टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल, 2-4 चॅनलची दिलेली आहे. तिथं तुम्ही गेले, चॅनलला ऍड व्हा. चॅनलला ऍड झाले की 2 याला तर व्हाच, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला, की तिथे तुम्हाला क्वेश्चन भेटणार, अपडेट राहणार. त्यासोबत क्वेश्चन भेटले तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकणार. प्रॅक्टिस मेक इम्प्रूव्हमेंट हा आपला मंत्र. तर जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं हे जे होईल हे स्पीडनं सॉल्व्ह करते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ चालू राहतील. लाईक करा, सबस्क्राईब करा, वाटलंच तर शेअर करा. मी तुम्हाला अधिक सांगतो की तुमच्या हाती आहे. तुम्ही म्हणसाल तसं, तुम्ही करसाल तसं. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओ.